आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे दहिसरमध्ये पोहोचणार आहेत। अभिषेक घोसाळकर यांच्या कुटुंबियांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत। गुंड मॉरिस कडून घोसाळकरांवरती गोळीबार करण्यात आला आणि यामध्ये घोसाळकरांचा मृत्यू झाला। गुंड मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवरती गोळीबार करून त्यांची हत्या केली आणि याच प्रसंगानिमित्ताने उद्धव ठाकरे घोसाळकर कुटुंबियांची भेट घेणार आहेत। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अल्पेश, उद्धव ठाकरे भेट घेण्यासाठी पोहोचणार आहेत। सध्या परिसरामध्ये कसं वातावरण आहे, ही भेट कशी होणार आहे? सध्या बोरिवली वेस्ट या औदुंबर इमारतीत घोसाळकर यांचा मृतदेह ठेवण्यात आलेला आहे। संपूर्ण दहिसर परिसर असेल, बोरिवली परिसर असेल, यामध्ये दुःखाचं वातावरण स्थानिक व राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आहे। काहीच वेळात उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय हे या बोरिवली येथील औदुंबर इमारतीमध्ये येतील आणि अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचं ते दर्शन घेणार आहे। त्याचबरोबर त्यांच्या सोबत शिवसेना उभाटा गटाचे खासदार, आमदार आणि माजी नगरसेवक देखील उपस्थित असणार आहेत। सध्या आपण पाहिलं तर बोरिवली वेस्ट परिसरामध्ये जे औदुंबर हे घोसाळकर यांचं घर आहे, त्या परिसरामध्ये सध्या मोठ्या संख्येने शिवसैनिक असतील, स्थानिक नागरिक असतील, ते जमलेले आहेत। ते या घटनेनंतर शोक व्यक्त करत आहेत। घडलेली घटना ही फार दुर्दैवी आहे, त्यामुळे प्रत्येकाच्याच मनाला एक चटका लागलेला आहे आणि त्यामुळे सध्या आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी स्थानिक आणि शिवसैनिक व शिवसेनेचे नेते हे सध्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी, शेवटचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। काहीच वेळात आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय हे या ठिकाणी दाखल होतील। ते घोसाळकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतील आणि साधारण 2:30च्या सुमारास हे पार्थिव जवळच असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्यात येईल। मात्र आपण पाहिलं तर सध्या मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि सर्वसामान्य हे बोरिवली वेस्ट येथील औदुंबर या अभिषेक घोसाळकर यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। सर्वांमध्ये दुःखाचं वातावरण आहे। प्रत्येक जण अभिषेक घोसाळकर यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करत आहे। प्रत्येकाची एक वैयक्तिक हानी झालेली आहे असं त्यांची भावना आहे, कारण अभिषेक घोसाळकर हे या परिसरातले एक चांगले लोकप्रतिनिधी होते। प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये ते जायचे अशी प्रत्येकाची भावना आहे आणि त्यामुळेच अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने सध्या बोरिवली वेस्ट परिसरामध्ये काही दुकानदार आहेत, त्यांनी स्वइच्छेने आपली दुकानं आज सकाळपासूनच बंद ठेवलेली आहेत। या संपूर्ण दहिसर परिसरामध्ये, बोरिवली वेस्ट परिसरामध्ये अभिषेक घोसाळकर यांच्या जाण्यानं या परिसराचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। हे या सध्या परिस्थितीवरून आपल्याला दिसत आहे। आता आपण सध्या पाहतोय अनेक शिवसेनेचे नेते असतील, भाजप पक्षाचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, ते या ठिकाणी अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी सध्या बोरिवली वेस्ट येथील औदुंबर या निवासस्थानी पोहोचत आहेत। प्रत्येक जण या घोसाळकर यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामध्ये कोणताही एक पक्ष असा नाही की जो घोसाळकर यांच्या निधनानंतर दुःखद प्रतिक्रिया देताना दिसत नाही। सर्वच जण या घटनेनंतर दुःख व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्याची ही औदुंबर या अभिषेक घोसाळकर यांच्या निवासस्थानांची ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे, कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये। कालच्या या गोळीबार प्रकरणानंतर प्रत्येक शिवसैनिकांची आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भावना तीव्र आहेत। घडलेली भावना तीव्र आहेत, शोक तेवढाच व्यक्त केला जातोय, दुःख हळहळ आहे, पण रागही तेवढाच आहे। अशा पद्धतीनं त्यांची हत्या केली गेली आहे आणि परिसरामध्ये सध्या दुःखद आणि तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे इकडे भेट घेण्यासाठी पोहोचतील। अल्पेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।